या सांगली जिल्ह्यामधल्या सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई खोत, आमचे मैनुद्दीन बागवान, आमचे विष्णू माने या सांगली जिल्ह्यातल्या काही नेत्यांना निमंत्रण द्यायला गेले. साहेब, मी जबाबदारीने बोलतोय. निमंत्रण द्यायला गेल्यानंतर विश्वजित कदम नावाच्या माणसानं या मंडळींचा पान उतारा केला. तिथं काय म्हणले ते मी वास्तव तुमच्या समोर मांडतो, कारण माझ्या ह्या जनतेला कळलं पाहिजे काय चाललंय नक्की या महाराष्ट्रामध्ये. विश्वजित कदम नावाचा माणूस, अमित पारेकर नावाचा आमचा कार्यकर्ता आहे, त्यांचाच कार्यकर्ता आहे काँग्रेसचा, तो समोर उभा होता. ही मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांना तुम्ही तसा मेसेज द्यावा. तर ते विश्वजित कदम त्या अमित पारेकरांना नाव घेऊन बोलले, काय रे अमित पारेकर, तुझे सगळे ओबीसीचे लोक इथं आलेत, हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतायत, आरक्षणाची भाषा बोलतायत, तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचंय का? काय बोलले आप्पा? बोलावं लागेल, या लोकांना कळायला पाहिजे. विश्वजित कदम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का? भुजबळ साहेब, ओबीसी आरक्षणाने पंचायत राज मध्ये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन दिलंय, विधानसभेत नाही दिलं, लोकसभेमध्ये नाही दिलं, अर्धा मंडल आयोग इम्प्लिमेंटच झाला नाही. आम्ही आमदारकीचं तिकीट मागायला गेलो नव्हतो विश्वजित कदमांना. ताई, बरोबर आहे का मी बोलतोय ते? आमचे विष्णू माने कुठे आहेत? बरोबर आहे का बोलतोय ते? तुम्ही आमदारकीचं तिकीट मागायला गेला होता. सांगलीमध्ये 8 जागा आहेत, एक जागा कायद्याने रिझर्व्ह आहे म्हणून एक जागा रिझर्वेशन मधून येते, आणि एक जागा इथली सोडली तर 6च्या 6 आमदार कोण आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता कोण आहे, या प्रश्नाची उत्तरं तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला दिली पाहिजेत. ओबीसीची बाजू मांडत असताना सगळ्यांच्या भावनांचा विचार केला गेला पाहिजे. संविधानामध्ये